मगाशी बंड्या शेठ साळवे यांनी सांगितल्याप्रमाणे काही कामं झालेली आहेत, काही होत आहेत आणि जेवढं करायचा प्रयत्न, जेवढं करणं शक्य आहे तेवढं करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोच आहोत. त्यामुळे नक्कीच आजपर्यंतचे जे सहकार्य लाभलेलं आहे त्यामुळे ह्या भागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो दबदबा राहिलेला आहे तो भविष्यामध्ये सुद्धा कायम राहीलच. निवडणुका साधारण एक 10-12 दिवसात जाहीर होतील, त्यानंतर सुद्धा येणं शक्य कदाचित होईल, कदाचित होणार नाही, परंतु तरीसुद्धा आपण सर्वांनी एक मजबूतीने आमच्या पाठीशी उभं राहा. आजपर्यंत जसं राहिल्यात तसे उभं राहा. यावर्षी निशाणी फक्त आपली मशाल असेल आणि त्या मशाल निशाणीवरच एक जबरदस्त संख्येने, ताकदीने आपल्याला प्रेम करायचं आहे, त्याच्यावर निवडणुकीच्या वेळेला त्याचा उपयोग करायचा आहे. ज्या बदमाश लोकांनी आपल्याला बेईमानी करून त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना ह्या निवडणुकीमध्ये कोकणासहित महाराष्ट्रातली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे हा भाग सुद्धा तेवढाच जबरदस्त ताकदीने उभा राहील अशी मला खात्री आहे. पिकअप शेडची शाखा प्रमुखांनी मगाशी सांगितलेलं आहे 2 पिकअप शेड आहेत मागणी केलेले, नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण करून दिली जाणार. आज या ठिकाणी एकच संपवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. आज एका छोटंसं काम, फार मोठं नाही आहे, ते 5 लाखात दिलं. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा ते विधान परिषदेचे आमदार झाले आणि मग ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून गद्दारी झाल्यानंतर आपल्याला इथे जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, अभय या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्यावेळेला आम्हाला कोणतीही चिंता नसायची. अभय स्वतःच्या कर्तृत्वाने, अभ्यासाने आणि मनामध्ये विकासाचा ध्यास घेतलेला एक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने ह्या संपूर्ण केवळ ह्याच नव्हे तर मगाशी राजवांना माडिक म्हणाले त्याप्रमाणे की थेट जयगड पर्यंत, बरोबर ना, जयगड पर्यंत अभयचा एक कामाचा दबदबा. पण दुर्दैवाने ह्या सरकारने जिल्हा परिषदा बरखास्त केल्या, पंचायत समिती बरखास्त केल्या, नगरपालिका बरखास्त, महापालिका बरखास्त, काय राहिले नाही, सगळं प्रशासक आहे. आणि तरी सुद्धा उद्धवजी ठाकरे विधान परिषदेचे आमदार मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना म्हटलं त्यामुळे रत्नागिरीच्या ह्या विधानसभा मतदारसंघासाठी तिथल्या ग्रामस्थांसाठी शिवसैनिकांच्या विनंतीनुसार आपल्याला विकास कामं करण्याची आवश्यकता आहे. मी खासदार जरी असलो तरी खासदारांना फार मोठा फंड नसतो अजिबात, म्हणजे 5 कोटी रुपये 6 विधानसभा मतदारसंघासाठी. त्यामुळे एकेका विधानसभेला फक्त 80 ते 85 लाख मिळतात. ते असे काही चौली पावली सारखे कधी खर्च होऊन जातात. पण उद्धवजींनी मग मान्य केलं आणि ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा निधी त्याने दिला. त्याच्यातलं एक छोटस काम 5 लाख रुपयाचं आपण ह्या ठिकाणी आता करायचं शुभारंभ केलेला आहे. तर नक्कीच सांगतो ते काम अजूनही त्याला लागणारा जो निधी आहे तो 100% देण्याचा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.